नवी पेठ येथील शिवस्मारकावर संभाजी आरमारतर्फे शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून करण्यात आली। यावेळी नाही ते डे साजरे करण्यापेक्षा शिवप्रताप दिन साजरा करू असा निर्धार करण्यात आला। श्रीकांत डांगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवरायांनी अफजल खानाचा पराभव करून हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले। शिवरायांचा हा पराक्रम बुद्धी, चातुर्य आणि पराक्रमाचे उत्तम उदाहरण आहे। संकटाच्या वेळी हा प्रसंग प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषांनी परिसर दुमदुमला। यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी तात्या वाघमोडे, सागर ढगे, शशिकांत शिंदे, गजानन जमदाडे, मनीष काळे, अमित कदम, ज्ञानेश्वर डोंबळे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा घास घेण्यासाठी आलेल्या अफजल खानाचा वध केला होता। अफजल खान म्हणजे त्या काळातील एक बलाढ्य सरदार, प्रचंड ताकद असलेला एक सेनानी म्हणून त्याची ओळख होती। आदिलशाही दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा घेऊन तो हिंदवी स्वराज्यावर चाल करून आला होता। या ठिकाणी आल्यानंतर पंढरपूरचे मंदिर असू द्या, तुळजापूरचं मंदिर असू द्या, हिंदू दैवतांचं विद्रुपीकरण करण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं की ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पेटून उठतील आणि त्याच्याशी समोरासमोर भिडतील। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडच्या पायथ्याला येण्यासाठी भाग पाडलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मानसिक प्रकारचं युद्ध खेळून अफजल खानाला स्वतःच्या हाताने त्याचा पुतळा काढून मारून टाकलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या युद्धकलेचा संपूर्ण जगभर अभ्यास केला जातो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याला एक वेगळी दिशा मिळाली। हिंदवी स्वराज्याची सगळ्याच क्षेत्रामध्ये भरभराट झाली। छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच जिवाजी महाले असतील, वीर संभाजी कावजी असतील यासारख्या मावळ्यांनी देखील या युद्धामध्ये मोठा पराक्रम गाजवला। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा केलेला वध शिवप्रताप दिन म्हणून संभाजी आरमारच्या वतीनं आपण दरवर्षी साजरा करतो। आज छोट्या मोठ्या संकटाला देखील आपण घाबरून त्याच्याकडे पाठ फिरवतो। मात्र संकट जेव्हा अफजल खानासारखा आपल्या समोर येईल त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने मात केली होती तो दिवस आपण आठवला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धी चातुर्याचा, त्यांच्या पराक्रमाचा, त्यांच्या ताकदीचा विजयोत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे आणि वर्षानुवर्ष संभाजी आरमार हा दिवस साजरा करत राहील आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत राहील।